आणखी एक मोठी बातमी आहे। महायुतीमधील पालकमंत्रीपदाचा बाज चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं आहे। आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेऊ असा इशारा शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी दिलाय आणि नाव न घेता सुनील तटकरेंना हा इशारा त्यांनी दिलाय। तर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंना सज्जड दम दिलेला आहे। सुनील तटकरेंनी लक्षात घ्यावं, इथले मोठी घराणेशाही आम्ही संपवली, आता दुसरी घराणेशाही सुद्धा संपवणार आणि तटकरेंना पहिल्या बाकावरून शेवटच्या बाकावर बसवणार असा इशारा महेंद्र दळवींनी दिलाय। भरत शेठ का नको तर पालकमंत्रीचे शर्यतीत आहे म्हणून, आणि महेंद्र दळवी का नको तर तिकडे घारे निवडून यायला पाहिजे म्हणून। म्हणजे ह्या काही सेटलमेंट होत नाहीत ना। इकडे जैन भाईंची सेटलमेंट केली दळवीला पाडण्यासाठी, आणि आम्हाला केलं की भरत शेठ निवडून आले, मंत्री झाले का पालकमंत्रीची दावा करतील म्हणून आमच्यासाठी। आणि तिकडं समजा तो लढाई आपली चालू होती थोरवे आणि त्यांची, तो भाग आम्ही बाजूला ठेवतो। पण किती माणसांनी वाईट कृत्य करावं ह्याला सीमा आहे, आणि म्हणून आम्ही सांगितलं जर आमची त्यांनी चूक दाखवली, त्यांच्या निवडणुकीला जर आम्ही काय केलं असेल तर आम्ही सांगितलं ना आम्ही दोन बापाचे होऊ, नाहीतर आम्ही त्यांनी दाखवावं आमदारकी सहित मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा आम्ही पुरत एकदा सांगतोय। आणखी एक मोठी बातमी आहे। खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधलाय। शिवसेनेमध्ये उदय होणार असून शिवसेना आणि अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल असं राऊत म्हणतायत। तर भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागली आहे। भाजपमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष तोडेल असा घणाघातही राऊतांनी केलेला आहे। तर कारवाईपासून वाचण्यासाठी एकनाथ शिंदे सत्तेत गेले असंही राऊत म्हणाले। शिंदे गटामध्ये उदय होणार, मला कोणाची नावं घ्यायची नाही, पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेनेला तोडण्यात आली, त्याच पद्धतीनं अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेंचा पक्ष तोडला जाईल। भारतीय जनता पक्षाला ही चटक लागलेली आहे पक्ष तोडण्याची देशभरामध्ये, फक्त इथे नाही। चंद्राबाबूचाही पक्ष तोडला जाईल, नितीश कुमारांचाही पक्ष तोडला जाईल। यांच्या दाताला जिभेला रक्त लागलेलं आहे, आणि जोपर्यंत ही चटक आहे तोपर्यंत हे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे। दरम्यान शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी कालच्या ध्वजवंदन सोहळ्यातील अनिकेत तटकरेंच्या उपस्थितीवर आक्षेप घेतलाय। एकीकडे रायगडचा पालकमंत्रीपदाचा वाद सुरू असतानाच अदिती तटकरे यांना शासकीय ध्वजवंदन करण्याचा मान मिळाला, पण विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते, तर त्यांचं व्यासपीठावर उपस्थित राहणं चुकीचं आहे, त्यांनी प्रोटोकॉल पाळला नाही असा आरोप पंडित पाटलांनी केलाय। 26 जानेवारीला होत असलेल्या कार्यक्रमासाठी अनेक नियम आणि प्रोटोकॉल असतात, अशी गोष्ट पुन्हा होऊ नये यासाठी सरकारनं खबरदारी घेणं गरजेचं आहे। तटकरे कुटुंबात बऱ्याच वर्षापासून पालकमंत्री आणि मंत्रीपद आहेत, त्यांच्याकडून असा प्रकार होणं अत्यंत चुकीचं असल्याचं शेकापचे माजी आमदार पंडित पाटील म्हणाले। पण आज परिस्थिती अशी आहे की मला वाटतं 75 वर्षाच्या इतिहासात ही घटना पहिल्यांदाच झालेली आहे। आज रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण हा वाद आज चव्हाट्यावरती आलेला आहे। असा असताना नाराज शिंदे सेनेच्या आमदारांना खिजवण्यासाठी की बाबा अनिकेत तटकरेंना तिथे उपस्थित ठेवले का हा प्रश्न निर्माण झाला। पण माझी या आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांना आणि सेक्रेटरीना आव्हान आहे की अशा कार्यक्रमाचे जे प्रोटोकॉल आहेत ते फॉलो करायला पाहिजेत। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। बीडचा बिहार होतोय अशी जोरदार चर्चा राज्यामध्ये सुरू आहे। गेल्या 1-2 वर्षांमध्ये बीड शहर गाजलं, ते म्हणजे हत्या आणि मारहाणीच्या घटनांमुळे। आता यातील हत्येच्या एक घटनांना बाचा फुटू लागली आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली आणि महाराष्ट्रासह देशभरात बीड जिल्हा चर्चेत आला। 9 डिसेंबरला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। त्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबर 2023 मध्ये महादेव मुंडे यांची हत्या झाली होती, तर 13 ऑगस्ट 2024ला सौरभ भोंडवेची हत्या करण्यात आली। या सर्व हत्यांचा मास्टर माइंड एकच असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। वाल्मिक कराडनं सर्व हत्या घडून आणल्याचा आरोप होतोय, कारण कराडचं बीड मधील सर्व पोलीस स्थानकामध्ये ओळख आहे, त्यामुळे गुन्हे केल्यावरही शिक्षा न होणं किंवा शिक्षेमध्ये सवलती मिळणं शक्य होतं आणि त्यामुळेच बीडचा बिहार होतोय का अशी चर्चा सुरू आहे।
तर बीडमधील अनेक पोलीस हे आरोपी वाल्मिक कराडचे निकटवर्ती असल्याचा आरोप वारंवार केला जातोय. आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कराडच्या निकटवर्तीय पोलिसांची यादी जाहीर केली आहे. या सर्वांची बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करा अशी मागणी त्यांनी केली. या पोलिसांची बदली जेव्हा बीडच्या बाहेर कराल तेव्हाच इथला गुंडाराज संपेल असा दावाही देसाईंनी केला. बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जे आहेत ते काही अधिकारी या सर्वांच्या मर्जीनुसार काम करतात किंवा त्यांच्या नजीकचे आहेत. त्याची लिस्ट मी जी आहे ती आता या संदर्भात पाठवत आहे. तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कराडच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे.